तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेल्वे भरती प्रकोष्ठ पश्चिम मध्य रेल्वेकडून इथं अप्रेंटिसशिप पदांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे नवीन नोटिफिकेशन असतील किंवा नवीन शासन निर्णय असतील ते तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे नोटिफिकेशन नंबर जे आहे ते 1/2024 ॲक्ट अप्रेंटिस आणि जे नोटिफिकेशनचं जी तारीख आहे ती 5/8/2024 रोजी हे नोटिफिकेशन आलेलं आहे। सिलेक्शन ऑफ अप्रेंटिस अंडर द अप्रेंटिस ॲक्ट 1961 ओव्हर वेस्ट सेंट्रल रेल्वे, म्हणजेच पश्चिम मध्य रेल्वेकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्या 2024-25 या वर्षासाठी निघालेल्या आहेत। तर त्याची ॲप्लिकेशन करण्याची जी तारीख जी आहे ती 5/8/2024 पासून हे फॉर्म भरण्यासाठी चालू झालेले आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची शेवटची तारीख जी आहे ती 4/9/2024 पर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकतात। त्यानंतर ज्या जागा आहेत त्या एकूण जागा 3317 जागा इथं दिलेल्या आहेत त्यांनी। त्यानंतर कोणते कोणते डिव्हिजन आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। ते या ठिकाणी JPP डिव्हिजन आहे, त्यानंतर युनिट आहे, JPP युनिट आहे, डिव्हिजन युनिट, त्यानंतर BPL डिव्हिजन, कोटा डिव्हिजन, CRWS BPL, त्यानंतर WRS कोटा, हेडक्वार्टर JPP असे इथे युनिट दिलेले आहेत आणि टोटल पोस्ट ज्या आहे त्या 3317 पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यानंतर आपली जी एलिजिबिलिटी कंडिशन जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। एज लिमिट जे दिलेलं आहे तिथं येथील यांनी की 15 वर्ष, कमीत कमी 15 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत इथं सर्व अप्लाय करू शकता। 15 ते 24 पर्यंतचे वयोगटातील सर्व इथं अप्लाय करू शकता फॉर्म भरण्यासाठी। त्यानंतरचे जे 5 वर्ष जे रिलॅक्सेशन जे दिलेलं आहे ते SC/ST कॅन्डिडेटसाठी इथं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि 3 वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे ते OBC कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे। या ठिकाणी एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया दिलेला आहे, मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे दिलेले आहे ते 10वी पास आपण पाहिजे आणि कमीत कमी 10वीमध्ये 50% गुण इथं आपल्याला पाहिजे। त्यानंतर NCVT किंवा SCVT मध्ये आपण नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इथं ITI आपण कंप्लीट केलेला पाहिजे। त्यानंतर इथं ॲप्लिकेशन कसं करायचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि फी कशी जी पे करायची ते या ठिकाणी दिलेलं आहे सर्व। तुम्ही इथं व्हिडिओ स्किप करून इथं स्टॉप करून व्हिडिओ पाहून इथं तुम्ही इथं सर्व वाचू शकता। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही पूर्ण PDF डाउनलोड करून वाचू शकता। त्यानंतर आपण इथं पाहूया तुम्हाला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी इथं ही वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही इथं फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात। www.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज करू शकतात। त्यानंतर कोणत्या युनिटमध्ये किती जागा आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे सर्व वाचू शकता। तसेच PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर कोणाला किती जागा इथं आपण सर्व पाहू शकतो। इथं व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सर्व इथं वाचू शकता।
या ठिकाणी संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।